आधी वैष्णवी हगवणे, मग दीपा पुजारी आणि आता गौरी गर्जे. सासरच्या जाचाला कंटाळून, पतीच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या मुलीला वाचवायला समाज काय येत नाही? समाजात आपला मान राहावा, आपली इज्जत वाढावी म्हणून पैसा बघून आपली मुलगी देणाऱ्या अनेक आईवडिलांच्या वाटेला आपल्या मुलीचा मृत्यू आल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. पैसा म्हणजे सगळं सुख हे मानणाऱ्या अनेकांचे डोळे आता तरी उघडतील का? मोठ्या घरात लग्न करून दिलं म्हणजे आपल्या समाजात आपला मान वाढला असं वाटणारे अनेक आई वडील आता तरी विचार करतील का? ज्या समाजाचा विचार करून आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं त्याच आई वडिलांच्या मदतीला आज हा समाज येईल का? समाज, या समाजातील पुढारी, नेते, लोकप्रतिनिधी हे जनतेसाठी नाही तर त्यांच्या स्वार्थासाठी काम करतात. त्यामुळे तुम्ही कोणाकडे न्याय मागायला जरी गेलात तरी तुम्हाला न्याय मिळणारच नाही. प्रत्येकाची ओळख ही वरपर्यंत असली तरी ती सामान्य माणसासाठी कधीच उपयोगी नसते. आणि नेमक्या अशाच वेळेस आपले कायदे देखील धूळ खात पडतात. कारण समोर विरुद्ध दिशेला उभ्या असलेल्या व्यक्तीची ओळख थेट न्यायालयात असते. म्हणून सामान्य कुटुंबात अशा घटना जरी घडल्या तरी त्याला न्याय मिळेल ही अपेक्षा न केलेलीच बरी. आपल्याकडे फक्त जे सत्तेत आहेत, जे नेते आहेत, त्यांच्या मुलांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स आले की त्याचा पाठपुरावा नक्कीच केला जातो. पण सामान्य जनतेचं काय? ते वाऱ्यावरच ना. काय झालं वैष्णवी हगवण्याच्या केसचं? काय झालं दीपा पुजारीच्या केसचं? काय झालं अत्याचाराच्या आणि बलात्कारांच्या बाकीच्या केसेसचं? काहीच नाही ना. न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढून न्याय मिळणारच नाही. कारण या सिस्टीम मध्ये सगळ्यांना पैशांच्या रंगीबेरंगी पट्ट्यांची सवय झाली आहे.